नमस्कार मित्रांनो, मी गंगाप्रसाद कोटकर। या व्हिडिओमध्ये आपण आपले आधार लिंकिंग स्टेटस कसे चेक करायचे यासंबंधीची माहिती पाहणार आहोत। अर्थात आपले सरकारी योजनेच्या माध्यमातून जे काही अनुदान सबसिडी मिळत असते ते आपल्या खात्यावर जमा होत असते आणि आपल्या खात्यावर हे जे काही अनुदान सबसिडी जमा होत असते ते डीबीटीच्या माध्यमातून होत असते। डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। हे जे डीबीटी पेमेंट असते ते आधार बेस्ड पेमेंट असते। अर्थात आपले आधार जे आहे कुठल्यातरी बँक अकाउंटला लिंक असणे आवश्यक असते आणि आधार लिंकिंग हे एनपीसीआयच्या माध्यमातून होत असते। आता एनपीसीआयच्या माध्यमातून आपले आधार लिंक आहे का नाही हे तपासण्यासाठी किंवा ते ॲक्टिव्ह आहे का नाही यासंबंधीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता आधार लिंकिंग स्टेटस चेक करण्यासाठी किंवा आधार स्टीडिंग्स चेक करण्यासाठी आपल्याकडे दोन पर्याय उपलब्ध आहेत। त्यापैकी एक UIDAIचे पोर्टल आणि दुसरे एनपीसीआयचे पोर्टल। UIDAIच्या पोर्टलवर बऱ्याच वेळा एरर येतात, त्या मानाने एनपीसीआयच्या पोर्टलवर असे काही एरर येत नाहीत किंवा फार कमी येतात। त्यामुळे एनपीसीआयच्या पोर्टलवर आपले आधार लिंकिंग स्टेटस ॲक्टिव्ह आहे का नाही हे तपासून घेणे महत्त्वाचे असते। आपले जे काही अनुदान असते ते अप्रूव्हल झालेले असले पण जर आपले आधार लिंक जर कुठल्याही बँकेला नसेल तर अशा प्रकारचे अनुदान मिळत नाही। त्यामुळे वेळोवेळी आपले आधार लिंकिंग स्टेटस चेक करणे आवश्यक ठरते। तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एनपीसीआयच्या पोर्टलवर आधार लिंकिंग स्टेटस कसे चेक करायचे यासंबंधीची माहिती पाहणार आहोत। तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि डीबीटीच्या संबंधात किंवा आधार लिंकिंगच्या संबंधात तुमच्या काही शंका असतील तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि त्याविषयी पूर्णपणे माहिती द्यायचा प्रयत्न करू। तर मग मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया। यासाठी आपल्याला गुगलच्या सर्च बॉक्समध्ये NPCI असे टाईप करायचे आहे। यानंतर जी पहिली लिंक आलेली आहे त्या लिंकवर क्लिक करायचे आहे। आता NPCIचे होम पेज ओपन झाल्यानंतर होम पेजवर आपल्याला काही टॅब्स दिसतील, त्यापैकी कंझ्युमर या टॅबवर क्लिक करा। यामध्ये खाली भारत आधार सीडिंग एनेबलर यावर क्लिक करा। आता या ठिकाणी आपल्याला आपले आधार एंटर करायचे आहे। आणि वरील कॅप्चा व्यवस्थित फिल केल्यानंतर चेक स्टेटसवर क्लिक करा। आलेला OTP एंटर केल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा। आता या ठिकाणी आपल्याला आधार लिंकिंग स्टेटस समोर दिसत आहे। मॅपिंग स्टेटस ॲक्टिव्ह आहे। या ठिकाणी आपले आधार लिंक असलेली बँक दिसत आहे। अशा प्रकारे या व्हिडिओतून आपल्याला आधार लिंकिंग स्टेटस कसे चेक करायचे समजले असेल अशी अपेक्षा करतो। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि ज्यांना आवश्यक आहे त्यांना नक्कीच शेअर करा। धन्यवाद मित्रांनो।